कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सागर कदम. तुम्ही पाहत आहात माझे कोकण. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी. खारघरमध्ये मध्यरात्री चोरीचा प्रकार, नारळ विक्रेत्यांचे नारळ लंपास, सीसीटीव्ही मध्ये चोरीची घटना कैद. रत्नागिरीतील आंबुवाडी किनाऱ्यावरती कासव पिल्लांना जीवनदान, सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेने वाळूत अडकलेल्या पिल्लांना मिळाले जीवदान. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती प्रथमच एनडीआरएफच्या वतीने व्यापक मॉक ड्रिलचे आयोजन. आणि पनवेल महानगरपालिका हद्दीतील कातकरी समाजाच्या पुनर्वसनाचा प्रश्न पोहोचला आता निर्णायक टप्प्यात. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचे प्रशासनाला स्पष्ट निर्देश. आता पाहूया सविस्तर वृत्त. नवी मुंबईतील खारघर परिसरामध्ये पुन्हा एकदा चोरीची घटना समोर आलेली आहे. खारघर सेक्टर 12 येथे फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना चोरट्यांनी लक्ष्य केल्याचा प्रकार घडलेला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास एक युवक हातगाडी घेऊन येतो आणि नारळ पाणी विक्रेत्यांचे नारळ चोरून नेत असल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे. या घटनेमुळे परिसरातील फेरीवाले आणि व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे व्यापारी त्रस्त झाले असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवरतीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. दरम्यान चोरीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जाणार का आणि अशा घटनांवरती आळा बसणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. रत्नागिरी तालुक्यातील नांदिवडे गावातील आंबुवाडी समुद्र किनाऱ्यावरती कासवांच्या पिल्लांना जीवनदान मिळाल्याची घटना समोर आलेली आहे. शांत आणि सपाट किनाऱ्यांमुळे वर्षानुवर्षे कासव अंडी घालण्यासाठी या ठिकाणी येतात. अंड्यातून बाहेर पडलेली काही कासवांची पिल्ले समुद्राकडे जात असताना वाळूमध्ये अडकून पडली होती. ही बाब सामाजिक कार्यकर्ते सागर सुर्वे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ पिल्लांना एकत्र करून कुत्रे आणि पक्ष्यांपासून संरक्षण करत सुरक्षितपणे समुद्रात सोडले. यामुळे या पिल्लांना जीवदान मिळालेले आहे. दरम्यान आंबुवाडी समुद्र किनारा कासव संवर्धनासाठी सुरक्षित असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. गावातील तरुण मत्स्य विभागाच्या मदतीने कासव संरक्षणासाठी उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला असून कासवांच्या घरट्यांचे संरक्षण आणि पिल्लांना सुरक्षित समुद्रात पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरू केले जाणार आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती प्रथमच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल अर्थात एनडीआरएफच्या वतीने व्यापक असे मॉक ड्रिल आयोजन करण्यात आले. संभाव्य आपत्तींचा सामना करण्यासाठी यंत्रणांची तयारी तपासण्याच्या दृष्टीने हा सराव महत्त्वपूर्ण ठरला. या मॉक ड्रिलमध्ये विमान अपघात, आग लागणे तसेच प्रवाशांच्या सुरक्षित स्थलांतराची परिस्थिती गृहीत धरून बचाव कार्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. एनडीआरएफच्या सोबत अग्निशमन दल, पोलीस विभाग, वैद्यकीय पथके आणि विमानतळ प्रशासनाने या सरावात सक्रिय सहभाग घेतला. या सरावाद्वारे आपत्कालीन परिस्थितीत लागणारा प्रतिसाद वेळ, विविध यंत्रणांमधील समन्वय आणि उपलब्ध संसाधनांचा वापर यांची चाचणी घेण्यात आली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच प्रवाशांसाठी खुला होणार असल्याच्या पार्श्वभूमीवरती ही मॉक ड्रिल अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. देखिए, आज की जो मॉक ड्रिल है, इससे पहले कल टेबल टॉप एक्सरसाइज हुई थी और ये मॉक ड्रिल जो है एनडीएमए नेशनल डिजास्टर मैनेजमेंट अथॉरिटी नई दिल्ली इसके द्वारा जो है आयोजित की जा रही है. और नवी मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट पे एनडीएमए की ये पहली मॉक ड्रिल है जो कि बड़े पैमाने पे कंडक्ट की जा रही है. इस मॉक ड्रिल में वो सारे स्टेक होल्डर्स जो किसी डिज़ास्टर होने की स्थिति में नवी मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट पे जो है रिस्पॉन्ड करेंगे, उन सभी को इन्वाइट किया गया है. और सारे स्टेक होल्डर्स जो है आज अभी यहाँ पहुँच चुके हैं, उन्होंने अपनी तैयारी कर ली है. जैसे ही जो आज की समय सीमा है जिसमें कि ऑपरेशन स्टार्ट होना है मॉक ड्रिल, वो आएगी, सभी स्टेक होल्डर्स इसमें अपना रिस्पॉन्ड देंगे. और मैं आपको बताना चाहूँगा, मॉक एक्सरसाइजेज जो होती हैं वो इसलिए होती हैं कि कभी भविष्य में अगर कोई ऐसी दुर्घटना हो जाती है तब हम किस तरीके से उसमें रिस्पॉन्ड करेंगे, जो सारे स्टेक होल्डर्स हैं उस बारे में तैयारियों के जायज़ा लेने के लिए कि कितनी अच्छी हमारी तैयारी है या उसमें कुछ सुधार की गुंजाइश है, इम्प्रूवमेंट की आवश्यकता है, वो सारी चीज़ों को देखने समझने के लिए जो मॉक एक्सरसाइज की जाती है. साथ ही साथ जो डिफरेंट स्टेक होल्डर्स हैं उनके बीच में कोऑर्डिनेशन को बेहतर यानी कि सामंजस्य को अच्छे से बैठाने के लिए भी एक्सरसाइज का एक
अलग उद्देश्य होता है। सो इसी सभी उद्देश्य को लेकर के तैयारी को परखने के लिए जो आज की मॉक एक्सरसाइज प्लान की गई है। सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील एलईडी मासेमारी विरोधात मालवण येथे 10 एप्रिल रोजी मच्छीमारांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे। एलईडी मासेमारीवरती कायमस्वरूपी बंदी घालावी तसेच डिझेल दरवाढ कमी करावे या प्रमुख मागण्यांसाठी मच्छीमार रस्त्यावरती उतरणार आहेत। ठाकरे गटाच्या शिवसेनेने मोर्चाची ही हाक दिलेली असून माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे। त्या मोर्चानंतर मत्स्य उद्योग मंत्र्यांना आता जाग आलेली आहे आणि म्हणून त्यांनी काल मंत्रालयात बैठक घेतली आणि बैठकीत मान्य केले की एलईडी धारक या ठिकाणी कृषी मोठ्या प्रमाणात करतायत आणि त्यांच्यावर कारवाई करा। खरं तर गेली 2 वर्ष आपण मत्स्य मंत्री आहात, इथले स्थानिक आमदार या मतदारसंघात नेतृत्व करतात, खासदार नेतृत्व करतात। खरं 2 वर्षामध्ये आपण या मच्छीमारांचा कधी विचार केला नाही, परंतु शिवसेनेच्या शुक्रवारी होणाऱ्या मोर्चानंतर आपल्याला जाग आली आणि आपण त्याच्यावर कारवाई करा म्हणून सांगताय। परंतु आम्ही 10 तारीखला मोर्चामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त मच्छीमारांनी सहभागी व्हा। आम्ही या विरोधात आवाज उठवल्यानंतर लोकांमध्ये सुद्धा जागृती निर्माण झालेली आहे। आज जर आम्ही हा मोर्चा मोठ्या प्रमाणात यशस्वी केला पाहिजे आणि मच्छीमारांनी आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली पाहिजे, कारण येणाऱ्या काळामध्ये जर आपण याच्याविरुद्ध एलईडी लाईट विरुद्ध आवाज नाही उठवला, त्याविरुद्ध आंदोलन नाही केली, तर येणाऱ्या काळामध्ये मच्छीची बंदरं आहेत छोटी छोटी, ही बंदरं ओस पडतील आणि आज सत्ताधाऱ्यांकडे जर आपण अंकुश ठेवला नाही तर हे सत्ताधारी या एलईडीजना पाठीशीच नेहमीच घालणार आहेत, कारण त्यांच्या मांडीला मांडी लावून, त्यांच्या बॅनरच्या फोटोवर फोटो लावून हे आज उन्मत्तपणे आज एलईडी धारक या ठिकाणी फिरत आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यामधल्या मालवण शहरातल्या एका नगरसेवकाची 4 एलईडी आहेत। देवगडमध्ये एक नगरसेवक सगळ्या एलईडी धारकांना कसं डिझेल पुरवठा करता येईल, कसं त्यांना बंदरावर होईल असं या ठिकाणी करतायत आणि त्यामुळे हे सत्ताधाऱ्यांचे असलेले नगरसेवकांचे लागेबंद आणि हीच एलईडीच्या पकडण्यासाठी खरी तर मोठी अडचण ठरते आणि त्यामुळे येणाऱ्या 10 तारीखला शुक्रवारी आपण जास्तीत जास्त मच्छीमार बांधवांनी पक्षभेद विसरून, खरं तर हा आमच्या पक्षाने आम्ही पुढाकार घेतला तरी हा सामान्य मच्छीमारांसाठी मोर्चा आहे, कोण पुढाकार घेत नव्हतं म्हणून आम्ही पुढाकार घेतला आहे आणि मी सगळ्या मच्छीमार, श्रमिक मच्छीमार आणि त्यांच्या सर्व संघटनांचं मनापासून आभार व्यक्त करून त्यांनी सुद्धा आमच्या मोर्चाला पक्षभेद विसरून पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामुळे हा मोर्चा आपण यशस्वी करून महाराष्ट्रामध्ये एलईडी धारकांच्या वर कारवाई तीव्र झाली पाहिजे यासाठी, त्याचबरोबर डिझेल जे आज 40 रुपयापेक्षा जास्त 13 दिवसांत वाढलेलं आहे आणि या डिझेलमुळे आता मच्छीमारी करणं ट्रॉलरधारकांना कठीण झालेलं आहे आणि या सगळ्यांच्या विरोधात आम्ही जो मोर्चा काढतोय त्या मोर्चाला आपण पाठिंबा द्यावा अशी आपल्या मार्फत विनंती आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवरती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिलेली आहे। जिल्ह्यातील पाणी टंचाईचा आढावा स्वतः घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणी समस्येवरती तातडीने उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाशी चर्चा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे। दरम्यान सुनीता वहिनींनी केलेल्या फोन प्रकरणावरही उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। या संदर्भात भावना आणि संवेदनशीलता असणे आवश्यक असल्याचे सांगत निवडणूक प्रक्रियेचा तो भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। आजच 12 वाजता जिल्ह्याच्या पाणी टंचाईचा आढावा मी घेतोय। पाणी टंचाईच्या आढावा समितीचा अध्यक्ष मी आहे पालकमंत्री म्हणून आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं उपाययोजना करता येईल, कशा पद्धतीनं टँकर सुरू करता येतील, कशा पद्धतीनं अर्जंट विंधन विहिरी मारता येतील हा निर्णय आज आम्ही बैठकीमध्ये घेणार आहोत। शेवटी बघा, पक्षाची निवडणूक जरी असली तरी ह्याच्यामध्ये मगाशी जो मी उल्लेख केला की भावना आणि संवेदनशीलता असली पाहिजे। स्वतः सुनेत्रा वहिनींनी जरी सकपाळांना फोन केलेला असले तर ही निवडणुकीतली एक प्रोसिजर आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखालचे सगळे आमदार जर त्यांना भेटणार असतील सकपाळ साहेबांना आणि त्याच्यातनं चांगला निर्णय होणार असेल त्याने भेटलंच पाहिजे, त्याच्यामध्ये काय वावगं आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील पाणी टंचाईवरती मात करण्यासाठी संबंधित विभागांनी सतर्क राहून समन्वयाने काम करावे अशा सूचना पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिल्या आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी तालुकानिहाय परिस्थितीचा आढावा घेतला। ज्या गावांमध्ये पाण्याची कमतरता भासत आहे त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याच्या तसेच अपूर्ण नळपाणी योजना तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत। विंधन विहिरींसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले आहेत। यावेळी पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी जिल्ह्यातील बस स्थानकांच्या कामांचाही आढावा घेत प्रलंबित कामे लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत। तसेच मालगुंड येथे प्रस्तावित प्राणी संग्रहालयाच्या कामाबाबतही त्यांनी माहिती घेतली।
पनवेल महानगरपालिका हद्दीतील कातकरी समाजाच्या पुनर्वसनाचा प्रश्न आता निर्णायक टप्प्यावरती पोहोचलेला आहे। या पार्श्वभूमीवरती राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी पनवेलमधील कातकरी वाडीला भेट देत प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिलेले आहेत। भूखंड क्रमांक 53-8A वरती वास्तव्यास असलेल्या सुमारे 36 कुटुंबियांच्या पुनर्वसनाचा प्रश्न यावेळी चर्चेत आलाय। या कुटुंबाचे पुनर्वसन त्याच जागेवरती करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात असे आदेश मंत्री उईके यांनी दिले आहे। या बैठकीला प्रांत अधिकारी पवन चांडक, पनवेल महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त मेघमाळे तसेच आदिवासी प्रकल्प अधिकारी गलांडे उपस्थित होते। मंत्री उईके यांनी कातकरी बांधवांशी भेट घेत संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवले जाणार नाही असे आश्वासन दिले आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात दिनांक 25 मार्चला अतिशय चांगला शासन निर्णय काढलेला आहे। गोरगरिबासाठी 1 जानेवारी 2011 पूर्वी जो कोणी व्यक्ती अतिक्रमण राहत असेल ते नियमाकुल करावं या JRचा उद्देश आणि हेतू असल्यामुळे निश्चितच आमचे महानगरपालिका, आमचे महापौर, आमचे जिल्हाध्यक्ष, कमिशनर साहेब, ATG साहेब, SDM यांनी विशेष लक्ष घालून आदिम जमातीला विविध योजनेचा लाभ मिळावा म्हणून आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संकल्प असल्यामुळे PM जन्म ही योजना त्यांच्याकरता आहे, आदिम समाजासाठी आहे। त्यामुळे आपण विशेष लक्ष देऊन ते ज्या ठिकाणी राहत आहेत त्याच ठिकाणी त्यांचं कसं नियोजन करता येईल अशा प्रकारचं महानगरपालिकेने नियोजन करावं अशी अपेक्षा करतो। आज माझ्या आदिवासी बांधवाशी, माझ्या कातकरी बांधवाशी प्रत्यक्ष भेट व्हावं, त्या वाडीला भेट द्यावं हाच संकल्प होता। या निर्णयामुळे कातकरी समाजाच्या लढ्याला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे। आता प्रशासन यावरती किती जलद आणि प्रभावी कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आदिवासी मंत्र्यांसमोर मी माझी पनवेल महानगरपालिकेची विरोधी पक्ष नेता म्हणून एक त्यांना विनंती केली की माझ्या पनवेल महानगरपालिकेमध्ये जे आदिवासी बंधू राहतात त्यांना कोणत्याही प्रमाणे घरकुल योजना राबवलेली नाही पनवेल महानगरपालिकेने। आज त्यांची घराची अवस्था पाहिली आपण, प्रचंड तुटमोड झालेली आहे। कारण पूर्वी ते ग्रामपंचायतीमधून महानगरपालिकेमध्ये आलेत आणि ग्रामपंचायत असताना, जिल्हा परिषद असताना त्यावेळी घरकुल योजना राबवण्यात येत होती। हे मुद्दे मी मंत्री महोदयांजवळ मांडले, त्यांना ते पटलं। त्याही आयुक्ताला सुद्धा आणि बाकीच्या त्यांच्या आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा झाडलं का अशा प्रकारे त्यांना सुविधा दिली पाहिजेत। दुसरी त्यांच्यामध्ये मी मत मांडलं का पंतप्रधान आवास योजना आज सिडको महानगरपालिका करत आहेत। इथे आज 2 लाख लोकांचं रूम बनवत आहेत आणि तिथे माझ्या आदिवासी आणि कातकरी यांना एकही रूम दिली जात नाही। त्यांना सबसिडी करून त्या लोकांना सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट करून घ्या अशा पद्धतीने मी त्यांच्याकडे मांडणी मागितली। दुसरी गोष्ट त्यांच्या आदिवासी धोरण राबवण्यात यावं का ज्या धोरण राबवलं तर त्यांना आधार कार्ड, पॅन कार्ड मिळेल किंवा त्यांचा जातीचा दाखला मिळेल, जेणेकरून त्यांच्या शिक्षणामध्ये ते विद्यार्थी येऊ शकतील। हे नसल्यामुळे पनवेल महानगरपालिकेमध्ये या अडचणी निर्माण होतात असे मी सन्माननीय मंत्री महोदयांजवळ बोललो। मंत्री महोदयांनी सुद्धा पूर्णतः ऐकून घेऊन त्यावेळी त्यांची नाराजी निर्माण केली का विरोधी पक्ष नेत्यांनी जे मुद्दे मांडले ते योग्य मुद्दे आहेत आणि याच्याबद्दल ते बोलले, सखोलपणे मला बोलले की याच्यावर मी मार्ग काढण्यास सांगतो। पेण येथे आयोजित करण्यात आलेल्या पेण चॅम्पियन लीग स्पर्धेमध्ये आई कोंबडपाडावासी 11 संघाने सलग दुसऱ्या वर्षीही विजेतेपद पटकावले आहे। अंतिम सामन्यात विघ्नहर्ता रामवाडी ब्लास्टर्स संघावरती मात करत आई कोंबडपाडावासी 11 संघाने पुन्हा एकदा विजेतेपदावरती आपली मोहर उमटवलेली आहे। या स्पर्धेत एकूण 7 संघांनी सहभाग नोंदवला होता। अंतिम सामन्यात दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली। स्पर्धेत मालिकावीर राहुल ठाकूर, उत्कृष्ट फलंदाज कृष्णा पाटील, उत्कृष्ट गोलंदाज अक्षय पाटील आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून मनीष साळवी यांना गौरवण्यात आले। या स्पर्धेचे आयोजन राहुल जितेकर, स्वप्नील म्हात्रे, दर्शन वाडकर, अक्षय म्हात्रे, कुणाल बिराजदार, ओमकार डाकी, दर्शन म्हात्रे आणि सुप्रीत म्हात्रे यांनी केले आहे। विजयी संघांचे मालक गणेश पवार यांनी संघातील सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केल्याचे सांगितले। यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची। कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण।
आहे.